आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आणि प्रभागाच्या विकासाचा ध्यास मनात ठेवून हिंद्रेपाडा येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे व माजी नगरसेविका रुचिता घोरपडे या दाम्पत्याच्या प्रयत्नातून मराठी शाळा चौकात चंद्रयान 3 ची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे। या प्रतिकृतीचे लोकार्पण माजी उपनगराध्यक्षा राजश्री घोरपडे, माजी नगरसेवक व भाजपा शहराध्यक्ष शरद तेली, संजय भोईर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक किरण भोईर, स्वामी दारविन, नरहरी पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, शहरातील इतर मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य म्हणजे बदलापूर शहरातील हिंद्रेपाडा हा एकमेव विभाग आहे ज्या प्रभागात शिक्षण, क्रीडा, मनोरंजन, कला या सर्वांगीण विषयांच्या दृष्टीने वेगवेगळी विकास कामे राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत। मग या जिमखाना, क्रीडांगण, गार्डन, जॉगर्स पार्क, अभ्यास केंद्र, आर्ट गॅलरी, वाचनालय हे सारं काही उभारण्यात आले। त्यातच चौका सुद्धा काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने यंदा अवघ्या जगात भारताच्या उपक्रमानं मान उंचावली असा चंद्रयान 3 चा यशस्वी प्रकल्प शिल्पाकृतीच्या माध्यमातून उभारण्यात आलाय। 2005 साली आलेल्या पुरात नदीपासून सखल भागात असलेल्या हिंद्रेपाडा विभागाचे सर्वाधिक नुकसान झाले। यावेळी पूर परिस्थिती ओसरल्यानंतर येथील जागांचे, घरांचे दर सुद्धा पुरते कोसळून गेले। अगदी 5 लाखांमध्ये विकत घेतलेली घरे लोक 1 लाखात विकून निघून गेले। यावेळी या प्रभागाचा पुन्हा एकदा विकास करायचा हा ध्यास मनात ठेवून गेली 19 वर्ष हिंद्रेपाडा विभागाचा आता कायापालट झालाय। मुंबईतील विकसित प्रभागांप्रमाणेच आता हिंद्रेपाडात विकास कामे पूर्णत्वास गेलेली आहेत। त्यामुळे आता बदलापूर पश्चिम परिसरात जागेचे व घरांचे सर्वाधिक दर असलेला प्रभाग म्हणून हिंद्रेपाडा या विभागाकडे पाहिले जाते। आत्ताही अनेक नागरिक या प्रभागातील घरांसाठी प्रतीक्षेत असतात आणि हे सारं काही घोरपडे दाम्पत्यांच्या प्रयत्नातून झाले असल्याचे यावेळी उद्घाटक राजश्री घोरपडे, शरद तेली, संजय भोईर यांनी बोलून दाखवले। जगामध्ये विज्ञानात क्रांती करणारा भारत हा सगळ्या अर्थानं एक महत्त्वाचा देश ठरलेला आहे। भारत हा चौथा देश ठरलेला आहे ज्यानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पाऊल टाकलेलं आहे, तेही यशस्वी पाऊल टाकलेलं आहे। चंद्रयान 3च्या एक महत्त्वाची जी मोहीम होती ती आपण यशस्वी करून दाखवलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर बदलापुरात हिंद्रेपाडात चंद्रयान 3 ची शिल्पाकृती अगदी हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि याचं सगळं श्रेय माजी नगराध्यक्ष तथा या विभागाचे माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांना जातं। अगदी वैचारिकपूर्ण भावनेनं त्यांनी अनेक असे कार्य बदलापूर हिंद्रेपाडात या भागात केलेले आहेत। हिंद्रेपाडाचा जो आपण विकास बघतोय किंवा हिंद्रेपाडात जी सुशोभीकरणाची आपण प्रतिकृती, शिल्पाकृती बघतोय ती त्यांच्याच विचारातून आलेली आहेत। अगदी हा एक सुंदर उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आणि त्याचं आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेऊयात। आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर अनेक नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी आहेत, पण अभ्यासपूर्ण कुठली तरी गोष्ट करत असताना खूप बाकीच्या चौकटींचा अभ्यासही करावा लागतो। चंद्रयान 3 हेच का विशेष म्हणजे कारण सध्या हा महत्त्वाचा विषय आहे, पण चंद्रयान 3 का आणि तो कसा काय डोक्यात आला? मोहिनी, तू या ठिकाणी मला 2 प्रश्न विचारले। एक प्रश्न म्हणजे की चंद्रयान 3 ची प्रतिकृती का केली आणि 2005च्या पुराच्या नंतर या विभागामध्ये अगदी अतिशय स्वस्तामध्ये राहण्याकरता घर लोक विकत होती, घेत होती, त्याचं कारण आणि आत्ताचं या विभागामध्ये असलेलं विकास कामाचं जाळं उभं केलेलं त्यानंतरचं इथली परिस्थिती। पहिली गोष्ट म्हणजे की चंद्रयान 3 उभं करण्यामागचा उद्देश की देशामध्ये भारत देशाचं नाव उंचावणारं जगामध्ये हे चंद्रयान 3 एक महत्त्वाचा घटक आहे। शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम घेऊन चंद्रयान 3 ची यशस्वी सफारी चंद्रावरती केली आणि देशाचं नाव उंचावलं गेलं। चंद्रयान 3 मध्ये अनेक शोध चंद्रावरती काय आहेत त्याच्याबद्दलचे लागले आहेत, त्याचे फोटोग्राफी आले, व्हिडिओज आलेले आहेत आणि एक जगामध्ये चौथा देश असा भारत ठरला की ज्याने यशस्वीरित्या त्या भागामध्ये लँडिंग केलं। असं असताना मग येणाऱ्या पिढीला आपल्याला काहीतरी मार्गदर्शन आणि उत्तेजनार्थ काहीतरी त्यांना एक सांगावंसा, एक मॅसेज द्यावासा वाटतो। त्या माध्यमातून मी हा चंद्रयान 3 ची प्रतिकृती या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी उभी केली की या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी येतील, त्याला भेट देतील, त्या ठिकाणी माहिती लावलेली आहे, ती माहिती पूर्ण वाचतील आणि हे चंद्रयान 3 काय आहे हे त्या मुलांना समजेल। हाच माझा एक उद्देश होता आणि त्याकरता नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कामं होत असतात। जसं तू म्हणाली
की सगळ्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना का येत नाही, तर माझं एक उद्दिष्ट आहे की लोकांना काय हवं असतं, लोकांना चांगलं आपण काय देऊ शकतो, हे मी सातत्याने नवीन नवीन प्रयोग करत असतो. त्यातला हा एक माझा यशस्वी प्रयोग आहे. आणि ही चंद्राची जी काही आवृत्ती, त्यानंतर हे चंद्राचं चित्र, त्यानंतर चंद्रयानाचं चित्र, हे फक्त कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून फक्त 10 लाखात मी हे संपूर्ण वास्तू तयार केलेली आहे आणि एक हा चौक सुशोभीकरण केलेला आहे. दुसरं तुझ्या प्रश्नाचं उत्तर होतं की या विभागामध्ये 2005च्या नंतर संपूर्ण पुराने बाधित झाला होता आणि त्यानंतर इथली परिस्थिती अतिशय बेहाल होती. पण आम्ही दोघं नवरा बायको, पती पत्नी, रुचिता आणि मी, आम्ही दोघांनी या विभागामध्ये जे विकासाचं जाळं उभं केलं, मग त्याच्यामध्ये खासदार कपिल पाटील असतील, आमदार किसन कथोरे असतील, कुळगाव बदलापूर नगरपालिका असेल आणि आमचे दोघांचे प्रयत्न, यातून आम्ही ह्या सर्व विकास या विभागामध्ये जो काही केला तो अतिशय नियोजित पद्धतीने. म्हणजे मला जर काही या विभागामध्ये काही काम करायचं असेल तर मी या भागातले किंवा या विभागातले तज्ज्ञ जे माणसं आहेत, मग PWDतली असतील किंवा आर्किटेक्चर असतील किंवा इंटिरियर डिझायनर असतील, यांचं मार्गदर्शन घेऊनच मी या वास्तू उभ्या करत असतो. मी स्वतःच्या मनाने त्यातलं काही भाग असतो, परंतु आपल्याला माहिती आहे की एक चांगली वास्तू उभी करण्याकरता एक चांगला आर्किटेक्चर, चांगला इंटिरियर यांचंसुद्धा. आमचे माजी नगराध्यक्ष गटनेते राजेंद्र घोरपडे आणि नगरसेविका रुचिताताई घोरपडे यांच्या प्रयत्नातून चांद्रयान 3ची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. या चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच त्याचं उद्घाटन झालेलं आहे. खरोखरच बदलापूरकरांना या घोरपडे दाम्पत्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रतिकृतीचं आणि एक चांगल्या चौकाचं या ठिकाणी सुशोभीकरण केल्यामुळे हा सुशोभित चौक बदलापूरकरांना लाभणार आहे. निश्चितच त्यांच्या कार्याचं या ठिकाणी मी कौतुक करतो. आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि आजचं शुभ दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी घोरपडे, राजेंद्र घोरपडे आणि रुचिताताई घोरपडे यांच्या प्रयत्नाने या चौकाचं सुशोभीकरण झालेलं आहे. भारताची मान अवघ्या जगामध्ये मानांची ज्यांनी दिली, ती मान उंचावली, त्या नरेंद्र मोदींचं या ठिकाणी कौतुक करताना राजेंद्र घोरपडे त्यांच्या कर्तृत्वाला या ठिकाणी मान दिलेला आणि चंद्रयान 3ची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी सादर केलेली आहे. या ठिकाणी या प्रतिकृतीचं आपण जर निरीक्षण केलं तर खरोखर राजेंद्र घोरपडे आणि रुचित्रा घोरपडे यांचं कौतुक करावं असं वाटेल. बदलापूरमध्ये असंख्य अशा जागा आहेत ज्या पडून आहेत, परंतु त्या ठिकाणचा उपयोग आणि वापर अतिशय वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी टपऱ्या टुपऱ्या आणि झोपड्या बसण्यासाठी आपण झालेलं पाहतो. परंतु या ठिकाणच्या जागेचा अत्यंत चांगला वापर त्या ठिकाणी राजेंद्र घोरपडे आणि रुचिताताई यांनी केलेला आहे. ही जी प्रतिकृती आपण जर पाहिली तर त्याचं डिटेलिंग पाहिलं तर चौकाचं सुशोभीकरण कसं करावं याचं एक आयकॉनिक मॉडेल या ठिकाणी बदलापूरकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या नगरपालिकेतील नगरसेवकांना या ठिकाणी घ्यावंसं वाटेल आणि म्हणून त्यांच्या कार्यास मी सुयश चिंतितो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून आमचे गटनेते माननीय माजी नगराध्यक्ष आणि राजनदादा घोरपडे यांच्या संकल्पनेतून आज या चौकाचं शुभारंभ झालेला आहे आणि त्यांची संकल्पना ही एक युनिक असते नेहमीच. तर त्यांनी चांद्रयान 3चं इथे प्रतिकृती उभारलेली आहे. अतिशय सुंदर असं या चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. मी या दोन्ही दाम्पत्यांचं मनापासून कौतुक करते आणि त्यांच्या कार्याला सलाम करते. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.